मित्रहो, आजचा दिवस हा प्रचंड राजकीय घटनांनी, बातम्यांनी आणि घडामोडींनी भरलेला आहे. एका बाजूला पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल येतोय आणि त्याच निकालांमध्ये एक निकाल जो आहे हा शिंदेंना अस्वस्थ करणारा आणि शिंदेंच्या जखमांवर मीठ चोळणारा. तिसरीकडे जे खासदार ठाकरेंकडून फुटले ते मुंबईत येण्याची बातमी आहे आणि त्याची एक पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेला सुद्धा मला पळायचं आहे, पण त्याआधी एक घटना आणि एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे आणि ती आहे उद्धव ठाकरे यांच्या माफीनाम्याची आणि उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलेल्या त्या एका छोट्याशा कानमंत्राची. आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली ती नेमकी कोणाची, तर ती एका अशा कट्टर शिवसैनिकांची, कट्टर मतदारांची आणि शिवसेनेबरोबर निष्ठेनं राहणाऱ्या एका परिसराची, जो परिसर मिनी कोकण म्हणून ओळखला जातो. काय आहे उद्धव ठाकरेंचा हा माफीनामा आणि उद्धव ठाकरेंना कोणी तो कानमंत्र दिला होता, पण उद्धव ठाकरेंनी सवयीप्रमाणे तो का नाकारला, या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. आपण कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त, कुणाचीही भीडभाड न ठेवता, कुणाशीही दोस्ती नाही आणि कुणाशीही दुश्मनी नाही. बातमीला न्याय हाच आपल्या कामाचा आत्मा आहे आणि त्यामुळेच तुम्ही दिवसागणिक आमच्यावर प्रेम करताय. आज तर फेसबुकला टाइम महाराष्ट्राच्या पेजला 1,00,000 लोकांनी आपली पसंती नोंदवली आहे, आपलं समर्थन नोंदवलंय, त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन. आज या सगळ्या बातम्यांच्या गदारोळामध्ये खूप साऱ्या बातम्या माझे सहकारी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत, मी पण घेऊन येणार आहे, पण त्यातही मला उद्धव ठाकरेंच्या माफीनाम्याबद्दल बोलायचं आहे आणि ती त्यांनी कुठे मागितली ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. मित्रहो, मुंबईमध्ये कोकणी माणूस मोठ्या संख्येनं एकवटलेला आहे आणि त्यातही मुंबईतला भांडूप परिसर हा कोकणी माणसाचा एक महत्त्वाचा बालेकिल्ला आहे. भांडूप पश्चिमेकडचा जर आपण परिसर पाहिला तर प्रतापनगर असेल, कोकण नगर असेल, गाढव नाका असेल, लाला कंपाऊंड असेल किंवा इतर तुळशीपाडा असेल, भांडूपचा प्रत्येक परिसर जिथे मराठी माणूस आणि शिवसेनेला मानणारा मतदार हा अगदी ठासून भरलेला आहे. आणि मग या अशाच मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे किंवा ठाकरेंची शिवसेना आपापला उमेदवार देते, त्यावेळेला यथाशक्ती भांडुपकर शिवसेनेच्या बाजूने उभे राहतात. अशाच पद्धतीत या आधी सुद्धा भांडुपकरांनी शिवसेनेला, विशेषतः ठाकरेंना आपलं प्रेम दिलेलं आहे. पण ठाकरेंनी त्या प्रेमाची अवहेलना केली का, तर त्याचं उत्तर ज्याचं त्याने मिळवायचं. आणि तरीही ठाकरेंवर लोक प्रेम करत राहिले. ठाकरे काही या भांडुपकरांच्या प्रेमाकडे फारसे गांभीर्यानं पाहत नाहीत असं माझं मत आहे. मी स्वतःही त्या परिसरात राहिलेलो आहे. आता या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या जिव्हारी लागलेल्या आहेत. का, तर संजय दिना पाटील हे ठाकरेंना सोडून दुसऱ्या वाटेवर निघालेले आहेत. ती वाट कोणाची आहे, शिंदेंची आहे की भाजपची आहे, हे अजून निश्चित झालेलं नसलं तरी संजय पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे चाललेले आहेत. आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जसं म्हणाले की आता शिंदे हा गट राहिलेला नाही, तर शिंदे हे शिवसेना या पक्षाचे प्रमुख झालेले आहेत. आणि त्या न्यायाने जर पाहिलं तर संजय पाटील हे शिवसेनेतच आहेत, अर्थात धनुष्य बाणवाल्या शिवसेनेत. पण ही जी वेळ आहे ही ठाकरेंवर आली, याला ठाकरेंची कृती जबाबदार आहे, हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही. कारण सांगतो मी आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या मागे काय आहे ते. 2005ला ज्या वेळेला नारायण राणे यांनी पक्ष सोडला, त्यावेळेला राणेंना सगळ्यात जास्त मदत करणारा नेता कोण होता, तर स्वर्गीय श्रीकांत सरमळकर. आणि राणेंना सगळ्यात जास्त डोक्यावर घेणारा परिसर कोणता होता, तर भांडूप पश्चिमेकडचा परिसर.
आता हा का होता, तर या सगळ्या परिसरात राहणारी जे लोक आहेत हे प्रामुख्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आणि रत्नागिरी जिल्ह्यातले कोकणी माणूस, जो काही 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये भांडूपमध्ये पोहोचला, त्याने भांडूपचा डोंगर गाठला. तिथे अगदी फुटकळ किमतीमध्ये घेतलेल्या झोपड्या आणि डोंगरावर केलेली वस्ती ही वर्षानुवर्ष पाण्याची समस्या, शौचालयांची समस्या, उपनगरीय रेल्वेची समस्या, इथल्या निमुळत्या रस्त्यांची समस्या झेलत इथला कोकणी माणूस इथे स्थिरावला, कारण त्याचा नाईलाज होता. शिवसेनेनं त्याच्याकडे लक्ष दिलं का, तर त्याचं उत्तर सुद्धा नाही आहे. हा परिसर गुन्हेगारीनं गजबजलेला परिसर होता. टोळी युद्धाचं एक खूप मोठं ठाणं म्हणून याच्याकडे पाहिलं जात होतं. कधी खिमबहादूर सिंग थापा, अवधूत बोंडे, विलास माने अशी एकापेक्षा एक कलाकारांची इथे जंत्री भरलेली असायची. आणि मग याच सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या शिवसेनेला पूरक होत्या आणि प्रेरक होत्या. पण मग याच सगळ्या गर्दीतून शिवसेनेनं किंवा कोकणी माणसांनी निवडला तो ठाकरेंचा नगरसेवक, ठाकरेंचा आमदार आणि ठाकरे सांगतील तो उमेदवार. आता संजय पाटील हे खासदार झाले. संजय पाटील हे भूमिपुत्र आहेत. त्यांचे वडील आमदार होते दीनाबामा पाटील, त्यांची आई नगरसेविका होती, अत्यंत ज्येष्ठ नगरसेविका होती. लीलाधर डाके या शिवसेनेच्या नेत्याने या कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा पराभव केला. आणि त्याचं कारण काय होतं, तर फक्त मातोश्रीचा आदेश. दीनाबामा पाटील यांचा पराभव लीलाधर डाकेंनी केला. मनोरमा पाटील, स्वर्गीय मनोरमा पाटील यांचा पराभव सुद्धा लीलाधर डाकेंनी केला. आणि संजय पाटील यांना सुद्धा लीलाधर डाकेंनी हरवलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टींचा मी आपल्याला का उल्लेख करून सांगतोय, कारण दीनाबामा पाटील आणि पाटील कुटुंबाचं एक खूप मोठं प्रभाव तंत्र या परिसरामध्ये आहे. सोनापूर हा जो परिसर आहे हा संजय दीना पाटील यांना मानणारा परिसर आहे. संजय पाटील यांचं एक वैशिष्ट्य आहे, संजय पाटील हे स्वतः मनगटशाहीवर विश्वास असलेले नेते आहेत. ते लोकांना जरी दिसत नसले किंवा लोकांना उपलब्ध नसले असं जरी कोणाला वाटत असलं तरी त्यांचा एक स्वीय सचिव आहे, त्याचं नाव आहे गोविंद. गोविंद हा माणूसच नाहीये. अत्यंत उच्च शिक्षित असलेला, व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेला हा आमचा तरुण मित्र एखाद्या रोबोटसारखं काम करत असतो. त्याच्याकडे असलेले 5-5 फोन आणि त्या फोनवरून कुणाच्या नळाला पाणी येत नाहीये, कुणाला शाळेचा प्रवेश मिळालेला नाहीये, कुणाला पोलीस स्टेशनची गरज आहे, कुणाचं शवविच्छेदन झालेलं नाहीये किंवा कुणाला तरी एखाद्या तरुणीला कोणीतरी त्रास देतं, या सगळ्या कामांचा निपटारा हा गोविंद करत असतो. आणि गोविंद ही संजय पाटील यांची सावली आहे. आणि त्यामुळे सोनापूर सारखा जो परिसर आहे तिथे संजय पाटील यांचं खूप मोठं प्राबल्य आहे. आता याच संजय पाटील यांना आपल्या लेकीला सुद्धा नगरसेविका करायचं होतं. आणि मग संजय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते, त्यांची एकूणच जडणघडण ही काँग्रेसी होती. पण गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे यांना जो येईल तो आपला वाटत होता. आणि त्या न्यायाने संजय पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांना शिवसेनेनं आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. आता त्यांनी पक्षामध्ये प्रवेश घेण्याची घटना ही अत्यंत रंजक होती. ज्या सगळ्या गोष्टींसाठी संजय पाटील हे भांडूपमधल्या कर्त्या धर्त्या कुटुंबाच्या आधाराने जातील असं ज्यांना वाटलं होतं तसं काही घडलं नाही. याचं कारण काय, तर संजय पाटील हे स्वतः अत्यंत वेल कनेक्टेड असे नेते आहेत. आणि त्यामुळे संजय पाटील यांचा आणि भांडूपमधल्या मातोश्रीच्या कर्त्या धर्त्यांचा एक राजकीय संघर्ष गेल्या काही काळापासून सुरू होता आणि तो सुरूच आहे. अगदी खासदार झाल्यानंतर सुद्धा राऊत आणि पाटील यांच्यामधला सुप्त संघर्ष हा लपून राहिलेला नाहीये. आणि या संघर्षाची शेवटी जी व्हायची ती फलनिष्पत्ती झालेली आहे. संजय पाटील यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे. आता आपण जर या भांडूप मतदारसंघाकडे पाहिलं तर हा भांडूप मतदारसंघ अत्यंत निष्ठेनं आणि निस्सीमतेनं शिवसेनेबरोबर राहिला. नारायण राणे गेल्यानंतर सुद्धा भांडूप धुतलं जाईल, पुसलं जाईल असं बोललं जात होतं. मग तिथे असलेले भास्कर विचारे असतील किंवा इतर आणखी जे काही लोक राणेंबरोबर गेले, त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती ही शिवसेनेबरोबर निष्ठेनं राहिली. त्या व्यक्तीचं नाव होतं अशोक धर्मराज पाटील. आणि अशोक पाटील यांनी भांडूपचा हा किल्ला सावरून धरला होता. पण
एका निवडणुकीमध्ये अशोक धर्मराज पाटील आणि रमेश कोरगावकर यांच्या मधला गुंता हा मातोश्रीला सोडवता आला नाही आणि तो मातोश्रीने ज्या पद्धतीत सोडवला त्याचा फटका हा मातोश्रीला बसला. रमेश कोरगावकर निवडून आले, पण त्याच रमेश कोरगावकरांचा नंतर अशोक पाटील यांनी पराभव केला. आता उद्धव ठाकरे तिथे येऊन माफी मागतायत. कोणाची? तर भांडुपकरांची. का? तर त्यांनी संजय दिना पाटील यांना निवडून दिलं. आता संजय दिना पाटील यांना जर भांडुपकरांनी निवडून दिलं त्याचं कारण काय होतं? तर उद्धव ठाकरेंनीच भांडुपकरांना नव्हे तर ईशान्य मुंबईकरांना साकडं घातलं होतं. आणि मग जर आपण पाहिलं तर संजय पाटील यांची ताकद ही जशी भांडुप सोनापूरमधल्या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आहे तर तितकीच जोरदार ताकद त्यांची शिवाजीनगर आणि गोवंडी या परिसरामध्ये सुद्धा आहे. मागच्या वेळेला त्यांना त्या परिसराने हात दिला होता, आता सुद्धा त्या परिसराने त्यांना हात दिलाय. म्हणजे जर उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमच्यामुळे संजय दिना पाटील निवडून आलेला आहे तर ते पूर्ण खरं आहे असं म्हणण्याचं कारण सुद्धा नाही. कारण मुस्लिम वोट बँक ही संजय दिना पाटील यांची एक घट्ट अशी मतपेढी आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये भांडूपमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याचं प्रमुख कारण आहे की उद्धव ठाकरे यांनी तिथल्या काही स्थानिक नेत्यांना दिलेली मोकळीक. आणि त्या मोकळीकीमुळे झालंय असं की ते स्थानिक नेते किंवा ते कुटुंब किंवा ते जवळचे असलेले लोक जो निर्णय घेतील तो शिवसेनेचा निर्णय असं समजण्याची जी सुरुवात झालेली आहे तीच भांडूपसारख्या एका कट्टर आणि कडवट शिवसेनेच्या गडाच्या पतनाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि याचसाठी जे भांडुपकर राणेंबरोबर गेले नाहीत. हां, काही काळ हे बघा, आतापर्यंत संजय पाटील यांनी भांडुपकरांवर जितकी मोहिनी टाकलेली आहे त्यापेक्षा कैक पटीने नारायण राणेंची मोहिनी भांडूप पश्चिमेतल्या लोकांवर आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. याचं कारण पण मी आपल्याला सांगतो. याचं कारण जे लोक कोकणातून मुंबईत आलेले आहेत त्यांचं एक कनेक्शन, एक अटॅचमेंट आजही नारायण राणेंशी आहे. राणे आता खासदार असले, ते अगदी सरसकट सगळ्यांना भेटत नसले तरी त्यांची दोन्ही मुलं ही यथाशक्ती ते त्यांच्या वडिलांइतकं काम करू शकत नाहीत किंवा ते करण्याचा त्यांचा आवाका नसेल तरीसुद्धा संपूर्ण राणे कुटुंब आजही या भांडूप पश्चिमेतल्या लोकांशी यथाशक्ती संपर्क आणि संबंध ठेवून आहे. मग त्यांची लग्नकार्य असतील, त्यांच्या दुःखाच्या वेळा असतील, त्यावेळेला हे सगळे त्यांच्याकडे जात असतात. आता या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या भांडुपकरांनी सुरुवातीला राणेंना डोक्यावर घेतलं पण राणेंना राजकीय यश इकडे मिळालं का? तर नाही. आणि त्यांना राजकीय यश मिळालं नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे माजी आमदार श्याम सावंत. श्याम सावंतांनी हर तऱ्हेनं प्रयत्न करून पाहिला पण श्याम सावंत हे काही राजकीय यश मिळवू शकले नाहीत जरी ते राणेंकडे होते असले तरी. आणि त्यानंतर श्याम सावंतांना सुद्धा आपला मार्ग बदलावा लागला कारण राणेंनी आपला मार्ग बदलला. भास्कर विचारेंची स्थिती तर आपल्याला माहिती आहे. भास्कर विचारे आता आपल्यामध्ये नाही आहेत. ही सगळी मंडळी, त्यांचं राजकारण, त्यांचं वावरणं मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यानंतर राज ठाकरे जेव्हा निघाले, राज ठाकरेंना सुद्धा भांडूपमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचा आमदार शिशिर शिंदेंच्या रूपाने निवडून आला. अनिशा माझगावकर ही त्यांची नगरसेविका अगदी निश्चिमतेनं मनसैनिक म्हणून काम करत होती. आजही तिच्या मागे जितकं समर्थन आहे मला वाटतं मुंबईतल्या कोणत्याही भाजपच्या मनसेच्या लोकप्रतिनिधीच्या मागे इतकं समर्थन नसेल. पण तरीही अगदी भरभक्कम यश किंवा भरभक्कम प्रतिसाद हा राज ठाकरेंना सुद्धा मिळाला नाही कारण इथल्या भांडूपच्या मनसैनिकांमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या लाताळ्या आहेत. आणि त्यामुळे या सगळ्याची जी काही फलश्रुती या सगळ्यांच्या वाट्याला यायला हवी होती ती आली. ठाकरेंना भांडुपकरांनी भरभरून प्रेम दिलं पण ठाकरेंनी सतत एका कुटुंबाला, एका नेतृत्वाला आणि एकाच व्यक्तीच्या लहरीपणाला आणि रावडीपणाला डोक्यावर घेतलं. आणि त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांना भांडुपकरांची माफी मागावी लागते. त्यांच्यासाठी गर्दी होणार नव्हती का? तर त्यांच्यासाठी गर्दी झाली. उद्धव ठाकरे साहेब या गर्दीचा अर्थ काय याचाच शोध जर तुम्ही घेतला तर तुम्हाला जे काही तुमच्या वाट्याला आलंय त्यातून मार्ग काढता येईल.
याच उद्धव ठाकरेंना संदीप देशपांडे नावाच्या एका तरुण कार्यकर्त्याने, नेत्याने या निवडणुकीच्या पूर्वी एक गोष्ट सांगितली होती. याचा मी व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता, पण तेव्हा मी संदीप देशपांडेंचं नाव घेतलेलं नव्हतं. हे मला अगदी पहिल्या दिवशी माहीत होतं की संदीप देशपांडेने उद्धव ठाकरेंना काय सांगितलंय. आणि त्यामुळे संदीप देशपांडे जे काही सांगून गेला तो एका मोठ्या नेत्याला, एका छोट्या कार्यकर्त्याने दिलेला कानमंत्र होता. पण उद्धव ठाकरे हे कधीच सहजासहजी आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचं ऐकायला तयार नसतात. आणि शिवसेना प्रमुखांचं एक वैशिष्ट्य असं होतं की शिवसेना प्रमुख हे प्रत्येकाचं ऐकायचे आणि त्या दोन लोकांना समोरासमोर घेऊन खरं खोटं करायचे. अजूनही उद्धव ठाकरे यांची शैली सुधारलेली नाहीये. त्यांच्यासमोर अनिल परब असतील, मिलिंद नार्वेकर असतील, अनिल देसाई असतील, विनायक राऊत असतील किंवा उद्धव ठाकरेंना आवडणारा कुणीही असेल, त्याने सांगितलं ती उद्धव ठाकरेंसाठी पूर्व दिशा असते. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे त्या गोष्टीतलं खरं खोटं करायला जात नाहीत. हीच गोष्ट हे 6 खासदार जाण्यासाठी आणि त्या आधीच्या त्यांच्या पतनासाठी कारणीभूत ठरलेली आहे. भांडुपकरांची उद्धव ठाकरेंनी माफी मागायला हवी का? तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण नुसती माफी मागून चालणार आहे का? तर त्याचं उत्तर मात्र नाही आहे. याचं कारण काय आहे? तर आजही इथला मतदार मोठ्या संख्येनं ठाकरेंबरोबर आहे. जरी तिथून अशोक धर्मराज पाटील हे आमदार असले तरी मी जे आपल्याला सांगतोय ते अत्यंत जबाबदारीने सांगतोय. राम रेपाळे सारख्या एका शिंदेंच्या जवळच्या सहकार्याने आणि मित्राने घेतलेली मेहनत ही अशोक पाटील यांच्या विजयामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरलेली होती. आता या राम रेपाळेने काय केलं असेल हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. राम रेपाळेने काय केलं असेल हे संजय राऊतांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, पण त्याला काही अर्थ उरत नाही. याचं कारण काय? तर अशोक पाटील हे निवडून आलेले आहेत, ते आमदार म्हणून विधिमंडळात पोचलेले आहेत. आता जर इथून उद्धव ठाकरे यांना पुन्हा पाय रोवायचे असतील तर इथला पक्ष, इथली व्यवस्था, इथला भगवा आणि मातोश्रीचा आदेश जर ते कुणातरी इरा गबाळ्यांच्या आणि स्वतःला आवडणाऱ्यांच्या किंवा त्यांच्या पुढे मागे करणाऱ्यांच्या हवाली करणार असतील तर मात्र उद्धव ठाकरेंची काळजी भांडूपची गावदेवी माताच घेईल. मित्रहो, उद्धव ठाकरे हे भांडूपमध्ये येऊन माफी मागून गेले. त्यांच्या माफीनाम्याच्या सत्राची ही सुरुवात आहे. पण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांच्या झेंड्याखाली सुवर्णा करंजे सारख्या नगरसेविकेला पाडण्याकरता प्रयत्न केले जात असतील, जरी ती शिवसेनेची नगरसेविका असली तरी, जे आपल्याला आवडणार नाहीत ते घरी बसतील, या मंत्राने आणि तंत्राने जर इथल्या शिवसेनेचा कारभार चालणार असेल तर मात्र उद्धव ठाकरेंना स्वर्गातला देवही वाचवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. भांडूप हे एक सॅम्पल आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी व्यक्त केलेल्या निष्ठांचं, तिथल्या निस्सीम मतदारांचं आणि तिथल्या यशापयशाचं. संपूर्ण महाराष्ट्रात हेच सुरू आहे. उद्धव ठाकरे हे जर बदलू शकले तर त्यांच्या माफीनाम्यापेक्षा ते अधिक गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल मित्रहो आपल्याला काय वाटतंय? भांडूपबद्दलचं जे काही सॅम्पलिंग मी आपल्या समोर ठेवलेलं आहे ते आपल्याला पटतंय का? आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या सगळ्या गोष्टींची अर्थात डिजिटलच्या माध्यमातून जरी खातरजमा केली तर आपल्याला हे सगळं लक्षात येऊ शकेल. आणि त्यामुळे भांडूपमध्ये लाला कंपाऊंडच्या जवळ, गाढव नाक्याच्या जवळ, साई विहार जवळ जी उद्धव ठाकरेंची सभा झाली ती इतकी भरगच्च सभा अवघ्या काही तासांमध्ये आयोजित करूनही होऊ शकली. याचं कारण आहे की इथला कोकणी माणूस शिवसेनेशी निष्ठा जपून आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त त्याच्या निष्ठांची कदर करण्याची गरज आहे, तरच त्यांना पुन्हा तग धरता येऊ शकेल. या सगळ्या प्रकाराबद्दल मित्रहो आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला जरूर लिहून कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला असेल असं मी समजतो, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल
आणि ठाकरेंची शिवसेना तरावी असं आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या प्रियजनांकडे पाठवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओसारखेच अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनवर आपण क्लिक करा आणि आपली पसंती दर्शवा. आपण आमच्याशी जुळलेले आणि जोडलेले राहा. धन्यवाद.